नमस्कार, सुप्रभात. मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट पद्धतीने. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत शरद पवार गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश उज्ज्वल भुयन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार. आशीर्वाद दिला नाही तर खात्यातून 1,500 रुपये परत घेणार. अमरावतीतील आमदार रवी राणांचं वक्तव्य. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात केलं वक्तव्य. सरकारी पैसा रवी राणांच्या बापाचा आहे का? रवी राणा बेईमान माणूस आहे. मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल. फक्त तुमच्या मतांसाठी योजना सुरू आहे, तुम्ही लाडके वगैरे काही नाही. रवी राणांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. बोलणाऱ्यांचा किती अभ्यास आहे माहीत नाही. रवी राणांच्या वक्तव्यानंतर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. मतदार बहिणींना रवी राणा धमकी देतात. बहिणीला दिलेली ओवाळणी परत घेता येणार नाही. सुषमा अंधारेंची रवी राणांवर टीका. नवनीत राणा यांचा नंबर लागला, आता माझा नंबर लावू नका. ज्या दिवशी निवडणुकीत पराभूत होईल त्यानंतर निवडणूक लढणार नाही. राजकारण माझा धंदा नाही. रक्ताचं पाणी करून लोकांसाठी काम करतोय. रवी राणांचं वक्तव्य. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांची बैठक बोलवावी. त्यात जरांगे आणि भुजबळांना निमंत्रित करावं. विरोधी पक्ष म्हणून आम्ही हजर राहू. शरद पवारांची मराठा आरक्षणाबाबत प्रतिक्रिया. एकत्र बसण्याची गरज काय? फक्त चर्चा करून कधीपर्यंत ढकलाढकली करणार? शरद पवारांच्या सर्वपक्षीय बैठकीच्या मुद्द्यावरून मनोज जरांगेंचा सवाल. तर आडमुठेपणानं मागणी करणाऱ्यांशी चर्चा कशाला? मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य. आम्ही पुन्हा बैठक बोलवू, त्यावेळी पवारांनी बैठकीला यावं. सर्वपक्ष बैठकीवरून मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. आरक्षणाबाबत शरद पवारांची माझी चर्चा. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जे करता येईल ते करणार. मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. तर 50% जास्त आरक्षण देता येणार नाही, हा अधिकार केंद्राचा. सरकारच्या भूमिकेला आमचा पाठिंबा राहील. शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट. एकता जीव सदाशिव, लाडका भाऊ कुणी राहिलाच नाही. हिंगोलीच्या सभेत मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. मुख्यमंत्री शिंदेंकडून अप्रत्यक्षरित्या संतोष बांगर यांची उमेदवारी जाहीर. बांगर यांचं काम पाहता 50,000 मतांचं लीड मिळालंच पाहिजे. हिंगोलीच्या सभेत मुख्यमंत्री शिंदेंचा उपस्थितांना सवाल. राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी 11 वाजता बैठक. राज्यातील विविध समस्यांवर चर्चा होणार. शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज माढ्याच्या टेंभुर्णीत दाखल होणार. यात्रेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षाच्या खासदारांची हजेरी असणार. मुंबईच्या हॉटेल ट्रायडंटमध्ये आज टाटा मॅरेथॉन स्पर्धेच्या लोगोचं अनावरण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लावणार उपस्थिती. नागपुरात आज पूर्व विदर्भातील 32 विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयासाठी महायुतीची बैठक. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ऑनलाईन सहभागी होणार. भाजपच्या मुंबई कोअर कमिटीची आज दुपारी 2 वाजता बैठक. मुंबईतील वसंत स्मृती कार्यालयात पार पडणार बैठक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज जळगाव जिल्हा दौरा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रमासाठी सागर पार्क येथे सभेला उपस्थित राहणार. वक्फ बोर्डावरून मातोश्रीबाहेर आंदोलन करणारे सुपारीबाज मुख्यमंत्री शिंदेंचे लोक. फोटो दाखवत राऊतांचा आरोप. तर माझे अनेकांसोबत फोटो. ठाकरे गटाला मतदान केलं मग आम्ही भेटायला जाऊ शकत नाही? अकबर सय्यद यांचा सवाल. सुपारी गँग वर्षा बंगल्यावर आणि मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर बसलीय. भाडोत्री आणून आमचा तमाशा करता, आम्ही तुमचा तमाशा करू. संजय राऊतांचा इशारा. बिनबुडाचे आरोप करून राऊत मूळ मुद्द्यापासून पळ काढत आहेत. खासदार नरेश म्हस्केंचा संजय राऊतांवर निशाणा. महायुतीत भाजपने किती जागा लढायच्या आणि मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या हे ठरवण्याचे सर्वाधिकार फडणवीसांना. काल कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय. सूत्रांची माहिती. 50% जास्त आरक्षण देता येणार नाही, हा अधिकार केंद्राचा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने भूमिका घेतली तर आमचा पाठिंबा राहील. शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट. महायुतीचे जागावाटप जवळपास निश्चित. 20 ऑगस्टला अंबाबाईचं दर्शन घेऊन तिन्ही पक्षाचे प्रमुख फॉर्म्युल्याची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता. उदय सामंत यांची माहिती. पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य दुर्लक्ष करण्यासारखं नाही. मवियाच्या मुख्यमंत्री पदावरून शरद पवारांचे संकेत. ज्याचे अधिक उमेदवार निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री. पृथ्वीराज चव्हाणांचं विधान. सांगाल त्या ठिकाणी म्हणाल त्या चॅनलवर मी तुमच्या उत्पन्न स्रोतावर चर्चा करायला तयार. फक्त चर्चासत्रातून पळून जायचं नाही. सूरज चव्हाणांचं अंजली दमाने यांना प्रतिआव्हान. तुम्ही निळा शर्ट घातलात, तुमच्याकडे महिला आकर्षित होतील का? अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटवरून पत्रकार परिषदेत शरद पवारांचा टोला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेताच्या बांधावर जात महिलांशी संवाद साधला. अजित पवारांकडून लाडकी बहीण योजनेविषयी विचारपूस. तर मुख्यमंत्री शिंदेंकडून सोयाबीन शेतीची पाहणी.
पवारसाहेबांच्या प्रचारापासून युगेंद्र पवार सक्रिय, बारामती मतदारसंघाचं भवितव्य नव्या रक्ताच्या हातात देणं गरजेचं, जयंत पाटलांकडून युगेंद्र पवारांच्या उमेदवारीचे संकेत. निरंगात अडकत नाही, मी याकरता राजकारणात आले नाही, अजितदादांच्या गुलाबी जॅकेटवरून सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात गद्दारीला थारा नाही, गद्दारीला गुलाबी रंग द्या किंवा आणखी कोणता, महाराष्ट्र हे स्वीकारणार नाही, अजित पवारांच्या गुलाबी कॅम्पेनवरून अमोल कोल्हेंची टीका. बायकोपेक्षा बहीणच लाडकी आहे हे बारामतीतील जनतेने दाखवून दिलं, महबूब शेख यांचा अजित पवारांना टोला. तर गद्दारीचा डाग कोणताही गुलाबी रंग पुसू शकत नाही, महबूब शेख यांचा घणाघात. लाडकी बहीण योजनेची डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी, निवडणुकीनंतर पात्र अपात्र ठरणार, निवडणुकीत पुढे पुढे करणाऱ्यांचा कार्यक्रम करूया, शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांचं वक्तव्य. जीवाला धोका असल्याचं सहकार्यांनी सांगितलं, पण माझ्या बहिणींच्या राखीचं सुरक्षा कवच माझं संरक्षण करेल, अजित पवार यांची प्रतिक्रिया. बीडमधील घटनेशी आमचा संबंध नाही सांगितलेलं तरीही कशाला आव्हान देता, आम्हाला धमक्या देता, आमच्या अब्दालीला धमक्या द्या, संजय राऊत यांचं राज ठाकरेंना आव्हान. मुस्लिम समाजाला भाडोत्री म्हटलं, याबाबत तेच निर्णय घेतील, ठाकरे गटाच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे होते त्याबाबतही बोलावं, चंद्रशेखर बावनकुळे यांचा राऊतांवर निशाणा. सकाळचा भोंगा राजकीय भोंगा घेऊन वाजत असतो, आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही, राऊतांचा आरोप हा बिनबुडाचा, भावना गवळींची संजय राऊतांवर टीका. राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याआधी मनसे आक्रमक, विदर्भ दौऱ्यात ताफा अडवल्यास तिथेच चोप देणार, मनसैनिकांचा इशारा. नाशिकमध्ये मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा आज समारोप, नाशिकमधील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर, मनोज जरांगेंच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा निर्णय. मनोज जरांगेंचं शिर्डी ग्रामस्थांकडून स्वागत, शिर्डी ग्रामस्थ आणि तरुणांकडून जरांगे पाटलांच्या स्वागताला मोठी गर्दी, मनोज जरांगे आज साईबाबांचं दर्शन घेणार. जरी निवडून नाही आणू शकलो तरी 19 जागांवर कार्यक्रम करणार, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात सुपडा साफ होणार, अहमदनगरच्या शांतता रॅलीत मनोज जरांगेंचा घणाघात. आंदोलनावर स्वार होत जरांगे मजा लुटत आहेत, कोणाला पाडायचं या जरांगे मशगूल झाले, प्रवीण दरेकर यांचा जरांगेंवर निशाणा. सर्व मराठ्यांनी एक दिवस समाजासाठी बाहेर पडावं, मनोज जरांगे पाटलांचं मराठा बांधवांना आवाहन. धनगर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकर सोडवा, आरक्षण प्रश्न सोडवल्यास माळशिरसमधील आमदार बिनविरोध करेल, उत्तम जानकर यांचं मोठं विधान. मराठ्यांना दिलेला शब्द महायुतीकडून पूर्ण, त्यामुळे आता 113 उमेदवार कुणाचे पाडायचे हा त्यांचा प्रश्न, मनोज जरांगेंच्या वक्तव्यानंतर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. राज ठाकरेंनी माझं नाव का घेतलं माहीत नाही, पण कारण नसताना त्यांनी माझं नाव घेतलं, मी त्या वाटेने कधी जात नाही, शरद पवार यांचं राज ठाकरेंच्या आरोपांवर उत्तर. शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते, त्यांनी आपल्या ज्ञानाचा फायदा फक्त पक्षाला नाही तर राज्यालाही करून द्यावा. मराठा आरक्षणावर भूमिका जाहीर करून ते कसं लागू करता येईल ते सांगा, मुनगंटीवार यांचा पवारांना आवाहन. रोहित पवार तुमची लायकी काय, महाराष्ट्राला लुटणारे तुम्ही दुसऱ्यांच्या नावाने ओरडताय, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांची रोहित पवारांवर जळजळीत टीका, रोहित पवारांनी राजेंद्र राऊतांवर केलेल्या टीकेला दिलं प्रत्युत्तर. कोकणी माणसावर बोलताना स्टँडअप कॉमेडियन मुन्नावर फारुकीकडून अपशब्द, मुन्नावर फारुकी एका वक्तव्यानं वादाच्या भोवऱ्यात, मुन्नावर फारुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मुन्नावर फारुकीला मालवणी हिसका दाखवणार, मुन्नावर फारुकीच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नितेश राणे यांचा इशारा. मुन्नावर फारुकीने माफी न मागितल्यास तुडवणार, मनसे प्रवक्ते योगेश शील यांचा इशारा. स्टँडअप कॉमेडियन मुन्नावर फारुकीकडून अखेर माफी, कुणाचाही मन दुखावण्याचा हेतू नव्हता, मुन्नावर फारुकीची प्रतिक्रिया. घड्याळ, धनुष्यबाण आणि कमळासमोरचं बटन दाबा, योजना बंद पडणार नाही, विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका, अजित पवारांचं वक्तव्य. सत्तेच्या राजकारणात महाराष्ट्रात पैसाचा जुगार खेळला जातोय, मला निधी न देऊन तुम्ही जनतेवर अन्याय करताय, जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवारांवर निशाणा. राज ठाकरेंना कुठल्या दिशेने जावं हे कळत नाही, कधी मोदींच्या विरोधात बोलतात, कधी बाजूने बोलतात, कधी शरद पवारांवर टोकाचं बोलतात, तर कधी बाजूने बोलतात, विजय वडेट्टीवारांचा राज ठाकरेंवर निशाणा. तुम्ही खोडी काढणार मग चिडणार हे चुकीचं, तुमची टिंगल केली तर तुम्हाला राग येतो हा बालिशपणा, जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंवर निशाणा. महाराष्ट्रात सध्या वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात, कुणी शेण फेकतो, कुणी दगड मारतो, मात्र राष्ट्रवादीकडून कुणाचाही अनादर केला जाणार नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांना मराठा आंदोलकांनी विचारला जाब, सभा संपल्यानंतर 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा देत अमोल कोल्हे यांना घेराव, मराठा आरक्षणावर भूमिका मांडण्याची मागणी.
पुण्यात शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार एकत्र, पवार आणि शेलारांकडून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन. संतोष बांगर कधी कधी टोकाचा बोलतो पण जनतेसाठी बोलतो. बांगर यांना मी काही कानमंत्र दिलेत, 3-4 महिने त्यांनी लक्षात ठेवावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आमदार संतोष बांगर यांना आवाहन. नरहरी झिरवळ आणि जेपी गावित यांच्यात शाब्दिक चकमक. फक्त भाषण ठोकू नका, निर्णय केव्हा घेणार ते सांगा. नाशिकमधील आदिवासी समाजाच्या तरुणाच्या आंदोलनावरून जेपी गावित आक्रमक. भाजपच्या प्रशांत परिचारकांच्या शिष्टमंडळाकडून शरद पवारांची भेट. परिचारक शरद पवार गटाच्या मार्गावर असल्याच्या चर्चा. प्रशांत परिचारक लवकरच निर्णय जाहीर करण्याची शक्यता. बीड जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या संगीता चव्हाण यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश सोहळा. संगीता चव्हाणांसोबत गजानन कदम, रवी बढेंचाही पक्षप्रवेश. साताऱ्यात शरद पवार गटाला धक्का. माणिकराव सोनवलकर यांचा अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. सोनवलकरांना तुतारीच्या पक्षापेक्षा अधिक स्थान भाजपात मिळणार. चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. कल्याणमध्ये ग्रामस्थांच्या प्रश्नासाठी ठाकरे गट आणि मनसे एकत्र. कामगारांच्या मोर्चात मनसे आमदार राजू पाटील आणि ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर सहभागी. नाशिकमधील ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरे यांना जामीन मंजूर. जिल्हा बँक कर्ज फसवणूक प्रकरणात हिरे 7 महिन्यांपासून कारागृहात होते. धाराशिवच्या परंड्यात ओमराजे निंबाळकर यांचा जनता दरबार. जनता दरबार नागरिकांच्या समस्यांचं यात निवारण. यवतमाळच्या केदारेश्वर मंदिरात पोहोचली भव्य कावड यात्रा. बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार का, अशा आशयाचे फलक झळकले. यवतमाळमध्ये बजरंग दलाकडून कावड यात्रेचं आयोजन. खांद्यावर कावड घेत मंत्री संजय राठोड यांचा सहभाग. 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अंबरनाथ महापालिकेवर तिरंगी रोषणाई. नेत्रदीपक रोषणाईनं वेधलं अंबरनाथकरांचं लक्ष. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे 10वी आणि 12वी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर. 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार, तर 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात होणार. सोलापूरमध्ये 2023च्या पोलीस भरती प्रक्रियेच्या उत्तर सूचीत फेरफार झाल्याचा उमेदवारांचा आरोप. माढाच्या प्रांताधिकाऱ्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी उमेदवारांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात हिंदू एकता मंचाकडून मोटरसायकल रॅली. बांगलादेशातील हिंदू सुरक्षित व्हावेत यासाठी धारेश्वराला साकडं. अकोल्याच्या पातूरमधील सावरगाव गावकऱ्यांचं शेतरस्त्यासाठी आमरण उपोषण. काही गावकऱ्यांनी बंद केलेला रस्ता खुला करण्याची मागणी. अकोल्यात आदिवासी कोळी महासंघाकडून TRTI आयुक्तांच्या प्रतिमेला जोडी मारो आंदोलन. अनुसूचित जमातीच्या बाबतीत शासनाला खोटी माहिती दिल्याचा आरोप. जळगावच्या जामनेरमध्ये रेशन दुकानांवर कारवाईच्या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मोर्चा. दुकानदारांवर धान्याचा अपहार करत असल्याचा आरोप. दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची मागणी. धुळ्यात वक्फ बोर्डाच्या नावाखाली MIM आमदार फारुख शहा यांच्यावर जमीन लाटल्याचा आरोप. कोट्यावधींचा भूखंड हडपण्याचा डाव असल्याचं भाजप शहराध्यक्षांचं विधान. ठाण्याच्या शहापूरमधील पोलीस स्टेशनची दुरावस्था नूतनीकरणाचे आदेश देण्यात यावेत, यासाठी रमाई ब्रिगेडच्या ज्योती गायकवाड यांच्याकडून उपोषण सुरू. नंदुरबारच्या धडगाव नगरपंचायत पोटनिवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवार विजयी. शिंदे गटाच्या ममता पावरा यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. नंदुरबारच्या नवापूरमधील निंबोणी गावात 2 ते 3 महिन्यांआधी तयार केलेला कॉन्क्रीट रस्ता खचला. लाखो रुपये खर्च करून निकृष्ट काम केल्याचा नागरिकांचा आरोप. नंदुरबार जिल्हा स्थायी समितीच्या सभेत गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांचे संकेत. लाडकी बहीण योजनेत नंदुरबार जिल्ह्यातील 8000 महिलांचे अर्ज अवैध. बाद झालेल्या अर्जकरी महिलांना पुन्हा अर्ज करता येणार. छोट्या मोठ्या कारणांमुळे महिलांचे अर्ज अवैध. नंदुरबारमध्ये श्रावण महिन्यानिमित्त बाजारपेठेत फळांची आवक वाढली. फळांचे भाव मात्र गगनाला भिडले. नंदुरबारच्या तळोज्यातील सिंगसपूर शिवारात बिबट्या विहिरीत पडला. 6 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर बिबट्याला वाचवण्यात वन विभागाला यश. नंदुरबार जिल्ह्यात नादुरुस्त रुग्णवाहिकांची संख्या वाढली. रुग्णवाहिका अजूनही देखील उपयोगी पडत नसल्याने स्थानिक नेते आक्रमक झालेत. नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी. धुळ्यात कानबाई मातेची विसर्जन मिरवणूक उत्साहात संपन्न. मिरवणुकीत शेकडो भाविकांचा सहभाग. धुळ्यात सेंट अँथनी शाळेच्या वतीने 1 राखी जवानांसाठी उपक्रम राबवण्यात आला. सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांसाठी पाठवण्यात आल्या 200 राख्या. अमरावतीच्या मोर्शीतील अप्पर वर्धा धरण 85% भरलं. अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 11 दरवाजे 40 सेंटीमीटरने उघडले. धरणातून भरती नदीपात्रात विसर्ग.
अहमदनगरच्या राहुरीतील मुळा धरण 23 टीएमसी भरलं. मुळा धरणातून 2000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. जायकवाडीच्या पाणी पातळीत वाढ. पाणीसाठा 28.31%वर. 7692 क्युसेकने पाण्याची आवक सुरू. धाराशिव जिल्ह्यातील 199 प्रकल्पात अद्याप मुबलक पाणीसाठा नाही. सरासरीच्या तुलनेत 72% पाऊस होऊनही प्रकल्पात पाणीसाठा नाही. जळगावच्या हातनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. हातनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्णपणे उघडले. 69,217 क्युसेकने तापी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे लाखो हेक्टर शेतीपिकाचं नुकसान. जोरदार पावसामुळे शेतीपिकाला तलावाचं स्वरूप. कपाशी, तूर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. मुंबईच्या महालक्ष्मी भागात लिफ्ट बंद पडल्याने नागरिकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू. साने गुरुजी नगरमधील घटना. सातारच्या कराड तासवडे टोलनाक्यावर सीटबेल्ट न लावल्याने चालकाला 1000 रुपयांचा दंड. मात्र पोलिसांनी सीटबेल्ट न लावल्याचं चालकाकडून उघड. व्हिडिओची सर्वत्र चर्चा. चंद्रपूर शहरात गेल्या 1.5 महिन्यात चौथ्यांदा गोळीबार. गोळीबारात कुख्यात गुंड हाजी सावरचा मृत्यू. हाजी सावरच्या जुन्या साथीदारासह 5 जणांना अटक. अंबरनाथच्या हुतात्मा चौकात भुरट्या चोरट्याकडून पान टपरीत चोरी. रोख रक्कम आणि वायफायचा राउटर चोरला.